मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी चालू घडामोडी बघणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. अलीकडे बँडेड रॉयल बटरफ्लाय कुठे सापडला आहे? तर त्रिपुरा येथे सापडलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत. त्रिपुरामध्ये नव्याने बांधलेल्या सिद्धेश्वरी मंदिराचे उद्घाटन. दिव्य कला मेळा 2024चे उद्घाटन अगरतळा येथे झाले आहे. कॅबिनेट प्रणाली लागू करणारे त्रिपुरा हे चौथे राज्य ठरले आहे. त्याचबरोबर त्रिपुरा सरकारने महिलांसाठी पीक टॉयलेट उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच त्रिपुरामध्ये महाराजा विक्रम यांनी 115वी जयंती साजरी करण्यात आली. त्रिपुरामध्ये ऐतिहासिक खर्ती पूजा सुरू होते. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटनचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनला आहे. त्याचबरोबर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी स्वदेशी मसाला वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नुकतेच इंडस फूड 2025 प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात जाईल? तर ग्रेटर नोएडा येथे आयोजित केले जाईल. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. केंद्रीय मंत्री चिराग पासवान 8 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा येथे इंडस फूड 2025 प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 पर्यंत चालेल. हा कार्यक्रम इंडस फूडची 8वी आवृत्ती आहे, जी आशियातील प्रमुख खाद्य आणि पेय व्यापार शो म्हणून ओळखली जाते. अलीकडेच 21 देशांचा तांत्रिक चर्चासत्र कोणत्या देशात आयोजित करेल? तर आपल्या भारतामध्ये करेल. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. 20 जानेवारी ते 21 जानेवारी 2025 रोजी भारत अनौपचारिक कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर तांत्रिक चर्चासत्र आयोजित करेल. 2023-24 भारत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश बनला आहे. भारतातील पहिल्या बायोबिटमेन राष्ट्रीय महामार्गाचे नागपुरात उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर 2024 भारत हा सर्वात मोठा रेमिस्टन्स प्राप्त करणारा देश बनला आहे. तसेच भारताचे चीनमधून आयात केलेल्या LNG इंधन टाक्याबाबत अँटी-डंपिंग तपासणी सुरू केली. पूरग्रस्त बांगलादेशला मदत करण्यासाठी भारताने 2 लाख टन तांदूळ निर्यात केले. त्याचबरोबर भारताने बांगलादेशचा पराभव करून ICC 90 महिला T20 आशिया कप जिंकला. भारत जगातील 3ऱ्या सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्यातदार बनला आहे. तसेच स्वित्झर्लंडमध्ये भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा संपवला. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच भारत पोल पोर्टल सुरू केले आहे? तर अमित शहा यांनी केलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत पोल पोर्टल लॉन्च केले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या तपासात भारताची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचे उपक्रम. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIने विकसित केलेले पोर्टल भारतीय कायदा, अंमलबजावणी संस्था आणि इंटरपोल यांच्यातील संवाद सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. नुकतेच भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण होणार? तर बहादूर सिंग सांगू हे होणार आहेत. इतर माहिती बघूया. अजय कुमार भल्ला यांनी मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. संजय प्रसाद यांची उत्तर प्रदेशाचे प्रधान गृह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर रजत वर्मा यांची DBS बँक इंडियाचे CEO नियुक्ती करण्यात आली आहे. विजयानंद आंध्र प्रदेशाचे 9वे मुख्य सचिव बनले आहेत. त्याचबरोबर विपुल कुमार यांनी CRPFचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. तसेच डॉक्टर संदीप शहा यांनी नाभीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण चावला यांची अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून नियुक्ती. दिल्लीतील राज्यघाटाजवळ गांधी दर्शन आर्ट गॅलरीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? तर ओम बिर्ला यांनी केलेले आहे. अलीकडे कोणता देश ब्रिक्स गटाचा 10वा पूर्ण सदस्य बनला आहे? तर इंडोनेशिया हा देश बनलेला आहे. तर थोडीशी माहिती इथे बघणार आहोत.
भारत आणि इंडोनेशिया दहशतवादाविरोधी सहकार्य मजबूत करतात. प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. इंडोनेशियातील माउंट लेओटोबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियातील मारापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. जकार्ता येथे 43वी आशियान शिखर परिषद झाली. इंडोनेशियाला भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुकरण करायचे आहे. इंडोनेशियाची राजधानी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी बनली आहे. FIVB आगामी अंडर-17 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद इंडोनेशियाकडे सोपवले. नेक्स्ट, जगातील सर्वात वृद्ध महिला टोमिको इत्सुका यांचे नुकतेच कोठे निधन झाले, तर जपानमध्ये झालेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. अंतराळातील ढिगाऱ्यांचा सामना करण्यासाठी लेझर सुसज्ज उपग्रह विकसित करण्यासाठी जपानने भारतीय स्टार्टअपसोबत भागीदारी केली आणि अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नागालँडच्या 25व्या हॉर्नबिल फेस्टिवलमध्ये जपानने भागीदार देश म्हणून घोषणा केली आहे. शासनास चक्रीवादळामुळे जपानमध्ये हाय अलर्ट जारी. भारत आणि जपानमध्ये पहिल्या ग्रीन अमोनिया निर्यातीसाठी करारावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचबरोबर भारत आणि जपान यांच्यात 2+2 बैठक नवी दिल्लीत होणार आहे. नेक्स्ट, भारतीय मानक ब्युरो BIS ने अलीकडे कोणता स्थापना दिवस साजरा केला आहे, तर 78वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. नेक्स्ट, किरण जाधवने अलीकडेच लक्ष्यचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणते पदक जिंकले आहे, तर गोल्ड हे पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, अलीकडेच रैत भरोसा योजनेअंतर्गत कोणते राज्य सरकार आता शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 ऐवजी 12,000 रुपये मदत देणार आहे, तर तेलंगणा हे राज्य देणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. तेलंगणात 2024मध्ये 22% गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा गृहनिर्माण योजनेचा पहिला टप्पा सुरू केला. हैदराबादमध्ये 16वी इंडिया गेम्स डेव्हलपर्स कॉन्फरन्स सुरू होत आहे. तेलंगणात आयोजित प्रतिष्ठेचा अल्लाही बलाई सोहळा. जात सर्वेक्षण सुरू करणारे तेलंगणा बनले 3रे राज्य. त्याचबरोबर तेलंगणा सरकारने दिव्यांगासाठी एम्प्लॉयमेंट पोर्टल सुरू केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिकंदराबाद येथे भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन केले. बॉक्सर निखत झरीनची तेलंगणा पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच बर्मिंगहॅम इंग्लंड येथे ब्रिटिश ज्युनियर ओपनमध्ये अंडर-17 मुलींच्या एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर अनाहत सिंग यांनी जिंकलेले आहे. 2023मध्ये जगातील 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा कपडे आणि परिधान उत्पादक निर्यात करणारा देश कोण बनला आहे, तर आपला भारत देश बनलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत. जागतिक प्रदूषण क्रमवारीत हनोई अव्वल आहे. कोइंबतूरच्या शास्त्रज्ञांनी ऊसाच्या रसाची पावडर तयार केली आहे. रजत वर्मा यांची DBS बँक इंडियाचे CEO नियुक्ती. तामिळनाडूमध्ये समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. आसाममध्ये हत्तीची संख्या 5,719 वरून 5,828 झाली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माती सई परांजपे यांच्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्याचबरोबर IIT मुंबई माती प्रदूषण हाताळण्यासाठी जीवाणू विकसित करते. तसेच छत्तीसगडच्या पुडमासर नावाच्या गावाला संयुक्त राष्ट्राच्या सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा मिळाला. अर्शदीप सिंगचे ICC क्रिकेट ऑफ द इयरसाठी नामांकन झाले. माधव गाडगीळ यांना UNEP जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले. तसेच केरळने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉलचे विजेतेपद पटकावले. चीनी अंतराळवीरांनी प्रदीर्घ अंतराळ चालवण्याचा विक्रम केला. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचन संस्कृती वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. तसेच भूतानने भारतीय शिक्षणतज्ज्ञ अरुण कपूर यांना शाही सन्मान प्रदान केला. 2023मध्ये भारत जगातील 6वा सर्वात मोठा कापड आणि वस्त्र निर्यातदार बनला आहे.
ECI डेटानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुदुचेरीमध्ये महिला मतदारांची सर्वाधिक टक्केवारी होती. स्वित्झर्लंडने भारताचा मोस्ट फेवर्ड नॅशनलचा दर्जा संपवला. चीनने नवीन स्टेल्थ फायटर जेट 36चे अनावरण केले. नेक्स्ट, नुकताच प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 9 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. प्रवासी भारतीय दिवस 2025 भारतात दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रवासी भारतीय दिवस 2003मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या घोषणेने सुरू झाला. भारताच्या विकासाला परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, नुकतेच महाकुंभ 2025ला समर्पित गाणे कोणी लॉन्च केले आहे? तर अश्विनी वैष्णव यांनी हे गाणे लॉन्च केलेले आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 8 जानेवारी रोजी महाकुंभ 2025ला समर्पित महाकुंभ हे विशेष गाणे लॉन्च केले. महाकुंभ मेळा हा भारतातील प्रयागराज येथे दर 12 वर्षांनी भरणारा एक प्रमुख हिंदू उत्सव आहे. हे 13 जानेवारी 2025 रोजी सुरू झाले आणि 26 फेब्रुवारी 2025पर्यंत सुरू राहील. या कार्यक्रमाला सुमारे 400 दशलक्ष 40 कोटी अभ्यागत आकर्षित करतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा होईल. अलीकडेच वित्त मंत्रालयाचे नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तुहिन कांत पांडे यांची करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. बहादूर सिंग सांगू हे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष बनतील. देवजीत सैकिया यांची BCCIचे पुढील अंतरिम सचिव म्हणून नियुक्ती. तेनजिंग यांगी अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय कुलकर्णी ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द नेशनच्या नवीन प्रमुख बनल्या आहेत. मनीषा सिंघल यांनी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर अजय सिंग वर्ल्ड बॉक्सिंग आशियाई मंडळात सामील झाले. अभिजित मजुमदार यांची ऑनलाईन इंडिया लिमिटेडचे CFO म्हणून नियुक्ती. संजय प्रसाद यांची उत्तर प्रदेशचे प्रधान गृह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच P. जयचंद्रन यांचे निधन झाले. ते कोणते होते? कोण होते? तर ते एक नायक होते. प्रसिद्ध पार्श्वगायक P. जयचंद्र यांचे त्रिशूर येथील रुग्णालयात निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. 6 दशकाहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी तामिळ, मल्याळम, तेलुगू, हिंदी आणि कन्नड भाषेमध्ये 16,000हून अधिक गाणी गायली. दिल्लीने नुकताच जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू केला आहे? तर भूतान येथे सुरू केलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने भारत भूतान द्विपक्षीय करारांतर्गत भूतानमध्ये मेगावॉटचे जलविद्युत प्रकल्पाचे 2 युनिट सुरू केले आहेत. कोणत्या IITने अलीकडेच आशियातील सर्वात मोठ्या उथळ लहरी खोऱ्याचे अनावरण केले आहे? तर IIT मद्रासने केलेले आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती. IIT गुवाहाटी कर्करोगाच्या उपचारासाठी इंजेक्शन करण्यायोग्य हायड्रोजेल विकसित करते. IIT मुंबई माती प्रदूषण हाताळण्यासाठी जीवाणू विकसित करते. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये IIT दिल्ली भारतात अव्वल आहे. त्याचबरोबर IIT खडगपूर 2025च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. IIT कानपूरने अनलक्षा स्टेल्थ तंत्रज्ञान विकसित केले आहे. तसेच IIT मुंबईने वेदनारहित इंजेक्शनसाठी सुईमुक्त शॉक सिरीज विकसित केलेली आहे. IIT इंदूरद्वारे विकसित 6G साठी इंटेलिजंट रिसिव्हर लॉन्च केले. IIT रोपड पेटंट यांत्रिक गुळगा आराम उपक्रम विकसित. नेक्स्ट, कोणत्या देशात नुकताच माउंट इबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर इंडोनेशियाबद्दल इतर
काही महत्त्वाची माहिती आपण इथे बघणार आहोत. इंडोनेशिया हा ब्रिक्स समूहाचा पूर्ण सदस्य झाला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिन 2025ला प्रमुख पाहुणे असतील. भारत आणि इंडोनेशिया दहशतवादाविरोधी सहकार्य मजबूत करतात. प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. इंडोनेशियातील माउंट लेओटोबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियातील मारापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. 43वी आशियान शिखर परिषद जकात येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंडोनेशियाला भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुकरण करायचे आहे. आता आपण बघणार आहोत जानेवारी महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आहे. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती आहे. त्यालाच आपण बालिका दिवस असेही म्हणतो. 4 जानेवारीला जागतिक वेल दिवस साजरा केला जातो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर 6 जानेवारीला वाळशासी जांभेकर जन्मदिवस साजरा केला जातो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. 10 जानेवारीला जागतिक हिती दिवस साजरा केला जातो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा केला जातो. त्याच दिवशी लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर 11 ते 17 जानेवारीला रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंती आहे. जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिवस. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा केला जातो. 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी केली जाते. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस, राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि 76वा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस साजरा केला जातो. तसेच 28 जानेवारीला लाला लजपत राय यांची जयंती साजरी केली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.